जय श्रीराम, जय महाकाल. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ही नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण जे आहेत आपण चाललेलो आहोत उज्जैन महाकालला. तर आपण जे आहे स्टे केलेला आहे नर्मदा नदीच्या काठी. हे कोणतं गाव आहे गावचं ते इतकं पाटी वगैरे काही नाही, अशी सर्दी पण झालेली. हे पाहू शकता मित्रांनो, हे पूर्ण जे आहे धुकं आहे पूर्ण. आपल्याला सकाळी आपला प्लॅन होता की 6 वाजताच निघायचा, परंतु कशामुळं आत्ता सध्या वाजलेत पहा 8:27. हे पूर्ण धुक्यामुळं जे आहे समोरचं काहीच वाहन वगैरे दिसत नाही आलेलं. त्याच्यामुळं आपण म्हणजे लेट केला निघण्यासाठी. ते म्हणतात ना, हत्ती घाई संकटात नाही, त्यामुळं घाई करायची नाही. आपल्याला व्यवस्थित जायचं उज्जैनला, महाकालेश्वरला आणि दर्शन घ्यायचं. तर मित्रांनो, हे जे आहे आता मी उठलेलो आहे. आणखी माझे रूममेट म्हणजे जे मित्र आहेत ते रूममध्येच आहेत. ते आणखी काही जण झोपलेले आहेत, काही जणांची आंघोळ झाली. आणि आपण गाडी जी आहे एक्झॅक्ट हॉटेलच्या समोरासमोर लावलेली. हे पहा, तुम्हाला इकडून दिसेल पण गाडी. ही पहा, ही आपण इथं गाडी लावली. ड्रायव्हर साहेब त्या गाडीमध्ये झोपले. त्यांना आपण विनंती केली बरीचशी की चला रूममध्ये झोपा मस्त, पण ते म्हणले नाही, आम्हाला सवय, चला इकडं झोपायचं. ठीक आहे, चला. आता सकाळचे तर वाजले समजा 8:30. आता इथून त्यांचं पूर्ण आंघोळ वगैरे होत तर अर्धा तास ते म्हणजे 9, आणि नाश्ता वगैरे करणं 9:30 वाजता इथून जाणं. आता इथपासून आपल्याला बरोबर प्रॉपर उज्जैन महाकाल जे आहेत आपल्याला 150 किलोमीटर अंतरावरती आहेत. आणि आपण आत्तापर्यंत अंतर कमी जास्त 300 किलोमीटर जे अंतर आहे ते पूर्ण म्हणजे पार केलं आहे. 300 किलोमीटर आपण काल निघलेलो आहोत 2-2:30च्या दरम्यान. आणि इथं रात्री येईपर्यंत आम्हाला 2 वाजले. 2 वाजता आल्याच्या नंतर आम्ही रूम वगैरे केल्या. प्लस रूम जे आहे ते एवढं पण भारी नाही आहे. रूम म्हणजे आपल्या तिकडं म्हणजे जे आहे तेवढ्या इतक्या भारी नाही आहे. तर आपण सध्या आपला जे दौरा आहे ते कुठून बीड टू उज्जैन असा दौरा आहे. आता आपण 250 किलोमीटर जे आहे ते रन काढला. आता 150 किलोमीटर राहिला. तर लवकरच महाकाल तुमच्या दरबारामध्ये लवकरच जाऊया. तर चला बघतो, आपण जाऊन बघू हे उठलीत का नाहीत. अशा प्रकारे जे आहे सिस्टम. तर चला, आपली जी आहे रूम 7 नंबर. आता इथून मारू एंट्री. हा आहे योगेश, चष्मा वगैरे घालून मस्त टाईट मध्ये काम. हा आहे आबी आणखी झोपलेलाच आहे. आणि हा आहे राहुल. मस्त राहुलची आंघोळ झाली. आता योगेश चालू आहे. इथं चालू आहे हिटर पाणी तापणं. आणि इकडच्या साईडने आहे खिडकी. इकडे झोपले 4 जण. समोरून इथं लावल्यात गाड्या. आता लवकरच इथून निघूया, नाश्ता वगैरे करूया आणि चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आता आपण आलेलो आहोत रूमच्या खाली. आता पाहूया नाश्त्याचं वगैरे काय नियोजन आहे, आधी बघूया. चला, चार्जर आणायचं मोबाईलचं. गाडीमधलं चार्जर काढूया आणि मोबाईल चार्जिंग लावूया. येत आहे गाडी. चला तर घेतलं चार्जर. हे ब्रो, हाय, गुड मॉर्निंग ब्रदर. तो नाही बोला. चलिए, आत्ताच उठलाय. अरे बाप, वरीचा खाली आहे, वरीचा खाली आहे. सकाळपासून 5 वेळेस आलं वर खाली वरी खाली वरी खाली. पूर्ण पाय दुखायला. आपण टेरेसवर पण जाऊन पाहणार आहोत कशा प्रकारे. चला, सिस्टम आय लाईक इट.
सगळ्यात वरी. दरवाजा उघडा का नाही माहीत नाही, पण तरी चाललोय. बघूया दरवाजा उघडा आहे की त्याला लॉक आहे. अरे बाप, खाली भाऊ पाय सटकला, पडला, मोडला, तिच्या आईला मरण हे करतं गचकन. उघडला हा दरवाजा. वा, काय नजारा आहे, काय सौंदर्य आहे. आहा, मनमोहक काम. हे पहा, घ्या तुम्ही नजाराचा आनंद. धुई, त्याच्या वरी उघडीत आपले सूर्य देवता. धुई एकदम ऑसम, नाईस, कतई जहर. तर बघा तुम्ही, घ्या नजाराचा आनंद. तुम्हाला दाखवतो मी नजारा कसा इकडचा. आता आपण एंट्री मारलेली मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशचा आनंद घ्या नजाऱ्याचा. हे पहा, जवळच एक रेल्वे पटरी आहे, एक्झॅक्ट तिथं पलीकडं. हॉर्न तर ऐकू येतोय रेल्वेचा इथून. हे पहा, जवळच आहे, पण इथून आपल्याला धुक्यामुळे दिसणार नाही, फक्त इथून स्पष्ट दिसली असते, एकदम स्पष्ट. जरी समजा जर दिसलीच तर पाहूया. इथं तर दिसणारच नाही, कारण इतकं धुकं आहे. समोरची गाडी पण दिसणं मुश्किल आहे. सध्याचे वाजले आहेत 8:40 आणि इकडं धुकं काय हटणार. इकडं सगळ्यात जास्त शेती आहे मित्रांनो, गहू आणि हरभरा सगळ्यात जास्त, आणि बागायती शेती आहे. आपल्या इकडं कापूस वगैरे पूर्ण पीक आहे, म्हणजे पूर्ण मिक्स, हरभरा गहू कापूस सगळं मिक्स. पण इकडं सगळ्यात जास्त कापूस, नाही कापूस तर आपल्या इकडे, सॉरी, इकडं सगळ्यात जास्त गहू आणि हरभरा. काय नजारा काय हे, म्हणजे एकदम मोहून जायचं, मन मोहन काम आहे. एकदम खुश आहे मी. बरेचसे दिवस झालं की मला जे आहे उज्जैनला जायचं, उज्जैन महाकालला. पण काय होतंय, ते म्हणतात ना, नशिबात जर नसेल तर काहीच करू शकत नाही. आपल्याकडे पैसा कितीही असू द्या, काहीही होऊ शकत नाही. असंच म्हणजे हे खरं माझ्यासोबत घडलंय. हे काय झालं, 8 दिवसा अगोदर आम्ही प्लॅन बनवला मित्रांनी, आम्ही की आपल्याला निघायचं आहे. आणि 7-8 मित्र होते. मी म्हटलं की चला स्कॉर्पिओ वगैरे घेऊन निघता येईल. पण ते काय झालं, त्यांच्या नशिबात नसेल किंवा माझ्या नशिबात नसेल. हे मी त्यांनाही देत नाही, मलाही देत नाही. कोणाच्या पण नशिबात नसू शकतं. त्याच्यामुळे 8 दिवसाच्या अगोदर काय झालं, जो प्लॅन आहे ते पूर्ण म्हणजे हे झाला, कॅन्सल झाला. कॅन्सल झाल्यामुळं नंतर परत काय झालं की म्हणजे एक गळत चालला. मला नको, मला घरचा प्रॉब्लेम आहे, मला ह्याचा प्रॉब्लेम आहे, असा करत करत मग परत सकाळी, म्हणजे काल सकाळी मला आला मामाच्या मुलाचा फोन, योगेश. तो म्हणाला की आपल्याला उज्जैनला जायचं आहे, महाकालेश्वरला दर्शन घ्यायला. म्हणलं ठीक आहे चला. तर आम्ही होतो 4. योगेश, स्वतः मी, एक माऊली म्हणून मित्र आणि एक सायनाथ म्हणून मित्र आहे. हे दोघं पण गळले. त्यांना काही प्रॉब्लेम असेल किंवा काही त्यांची माहिती, किंवा त्यांच्या नशिबातच नसेल पहिली गोष्ट. आणि परत नंतर ते गळाल्याच्या नंतर माझा जो चुलत भाऊ आहे राहुल, मी त्याला म्हटलो की चल यायचं का. तो म्हणाला हो ठीक आहे चालतंय, काय अडचण नाही, जाऊ आपण. तर मग ते असं झालं. आणि परत आमच्या तिघाला तर गाडी लावायला परवडत नाही. परत नंतर बराचसा विचार केला. नंतर म्हणलो चला, आपण पैसे कुठेही खर्च करतो, इकडं खर्च केल्याने काय होणार आहे. त्याच्यामुळं मग आम्ही फायनली तिघंजण निघलो. तिघंजण तिथून निघालो. परत नंतर जालन्याचा मित्र अभि, तुम्हाला जे आहे मी तुम्हाला दाखवतो त्याची कशी भेट झाली. तो अभि, त्याला फोन सहज केला, चल मित्रा यायचं का फिरायला. तो म्हणाला ठीक आहे. त्यांनी फक्त 20 मिनटात, फक्त 20 मिनटात आवरून वगैरे करून जे आहे रस्त्याच्या साईडला येऊन थांबला. तो म्हणाला चला, म्हणजे असं नशिबाचा खेळ आहे, बाकी काही नाही.
पैसा किती असू द्या, काही होत नाही, काही होत नाही. महाकालचा ज्यांना बोलावा येईल, ज्यांना महाकाल बोलवते तेच तिथे जाऊ शकतं, काय विषय नाही. आज रात्री 3 वाजता जर शक्य जर झालं तिथं मोबाईल जर नेऊन जर दिला तर मी तुम्हाला ते दाखवीन आरती कशी होते. म्हणजे ते असं आरतीचं आहे, जी मेलेल्या माणसाची राख आहे त्यांनी म्हणजे ते वरतून शिडकतात महादेवाच्या वरी, आणि पहाटचे 3 वाजता ती आरती होती. आणि ते डमरू वगैरे वाजणं ते वाद्य म्हणजे अंगाला अक्षरशः काटा येतो. अक्षरशः म्हणजे तुमच्या मनात जेवढं दुःख आहे वगैरे सर्व सर्व निघून जातं, एकदम फ्रेश होत आहे. त्याच्यामुळे आपल्याला पहाटच्या 3च्या टायमाला बरोबर तिथे पोहोचायचं आहे. आपण बरेचसे जे आहेत कवर करणार आहोत. म्हणजे तिकडं आता इकडं आपण मध्य प्रदेशमध्ये आलोतच, तर पूर्ण महाकालच आहे तिकडं. त्याच्यामुळं सगळे जे आहेत ते आपले कवर करणार आहोत. माझे आत्तापर्यंत 2 ज्योतिर्लिंग झालेले आहेत, आता हे 3रं. अशा प्रकारे आता राहुल पण वरी आलेला आहे. हे पलीकडे झटतो मोबाईलमध्ये. एकदम मस्त नजारा, एकदम आनंद. हे जो आनंद आहे हे कुठंच नाही. आणि जर शक्य जर झालंच तर आमचा रूट जो आहे बराचसा मोठा आहे, तुम्हाला दाखवीन पण. म्हणजे आम्ही आग्रा वगैरे वृंदावन वगैरे करणार आहोत जर टाईम जर भेटला तर. कारण असा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जेव्हा आम्ही गाडीवाला आणला आहे मामा, त्यांचा असा विषय की त्यांना 2 तारखेला जे आहे एक भाडं आहे. 2 तारखेपर्यंत जेवढं कवर होतं आहे आम्ही तेवढं तर करणार. आणि नाही जर झालं तर अयोध्याला पुढच्या वर्षी. चला, काय जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं आहे का नाही. जय जय महाकाल.